त्यानंतर निर्मला पद्मनजी शेलका यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. जे आणखीन आपले प्रायोजक आहेत त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीपजी लोखंडे सर. आता चालू असला सामना एका साईडला शास्त्रीकर पाडा तर दुसऱ्या बाजूला पाहतील आपण हिराई स्पोर्ट्स ससूड पाडा. नाणेफेक जिंकून शास्त्रीकर पाड्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ससूपाडा संघाला. पहिल्या षटक हाताळण्यासाठी दशरथ शेळका. स्ट्राईकला ते अंकुश आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. पहिला चेंडू दशरथ यांचा. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय थर्ड मॅन रिजन मध्ये, परंतु झेल काही पकडता आला नाही. त्याच कारणामुळे पाहिलं तर या 2 धावा पहिल्याच चेंडूवरती अकाउंट ओपन झाल्याने अंकुश त्याच्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. चेंडू जास्त काळ हवेत होतात परंतु झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा मिळाल्या तर पहिल्या चेंडूवरती श्री गणेश झालाय हिराई स्पोर्ट्स ससूपाडा संघाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती दशरथ शेलका. यावेळेस पहिला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. आता स्वतः 2 विकेट किपर आणि गोलंदाज येतोय परंतु आता एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता परंतु चांगला झेल घेतलाय दशरथजी शेळकाने आणि पहिला आदरा बसलाय तो अंकुश खरपुडे. बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद तुझे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर कैलास वाघ बॅटिंग मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळते दर्शक यांच्याकडून. मागचा चेंडू पाहिला तर मिस्टामिन स्ट्रोक होता तिकडे 2 धावा घेतल्या होत्या परंतु यावेळेस सुद्धा मिस्टामिन स्ट्रोक झाला आणि त्याचाच फायदा घेताना पाहिला गोलंदाज स्वतः गोलंदाजी मार्क वरती असताना झेल खाली पोहोचला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दशरथ यांचा. पुन्हा एकदा जोरदार मारचा प्रयत्न मिस टाइमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा आपण 30 यार्ड सर्कल मध्ये इन ऍक्शन पाहतोय क्षेत्ररक्षकाला आणि पाहतोय मिड ऑन मध्ये अजून एक झेल. फलंदाज बाद कैलास. रवि डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती मिस्टर गुरुनाथ कोम यांना पाहतोय दर्शक यांच्या चांगली गोलंदाजी. तिसरा चेंडू हाताळला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या तर मिस टाइमिंग स्ट्रोक झाला होता आणि त्याचाच 30 यार्ड सर्कल मिड ऑन मध्ये चांगला झेल घेतलेला पाहतो आपण. यावेळेस मला असं वाटते 3 चेंडूवरती 3 गडी बाद झाले असते परंतु क्षेत्ररक्षकाने पहिल्या चेंडूवरती साथ नाही दिली त्याच कारणामुळे पहिल्या तर 2 धावा घेतल्या होत्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दशरथ यांचा. लोअर फुल्ड चेंडू चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह केलाय परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय गोपाल यांच्या मार्फत आणि एक सिंगल चोटी धाव घेण्याचे यश मिळालंय. एका धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 आकड्यावरती. तर पहिल्या 4 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती आणि 2 महत्वाचे गडी बाद झाले आता हिराई स्पोर्ट्स ससूपाडा संघाचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दशरथ यांचा.
यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. एक पुन्हा एकदा पाहतोय डॉट चेंडू येतोय, थोडस अडचणी येताना पाहतोय साष्टीकर सॉरी ससुप्रा संघाला. कारण पहिले तर निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती स्थिरावलेली पाहतोय आपण या षटकामध्ये. या षटकाची शेवटची चेंडू असेल, पावपले षटक चालू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही आहे. आणि पंच आपल्या बाजूला वळत. यस, इट इज अ वाईट. मिस्टर एक्स्ट्रा आत येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. थोडंसं आव्हान तर चेंडू हाताळला दर्शक यांनी, त्याच कारणामुळे त्यांना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज व्हावं लागेल शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. शेवटचा चेंडू या षटकामध्ये बघूया. पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर आणि पुन्हा एकदा पाहतोय बॅटची लिडिंग एज आणि चांगला झेल पाहतोय आपण विकेट किपर देवेन यांच्या मार्फत पाहतो. आणि तिसरा हादरा बसतो या षटकामध्ये. षटक संपलेलं पहिलं एक षटका समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 3 गडी बाद 4 धावा. धन्यवाद डीजे. आता आपण दुसऱ्या षटक हातासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर भावेश शेळका. आदरणीय सन्मान्य रोहितजी पाटील यांचं स्वागत करतोय. डोंगरी पाडाचे उद्योजक आहेत ते, त्यांना आम्ही आमंत्रित करतोय या रंगमंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय कृपया करून. या VIP डाईज वर बसून तुम्ही मॅचचा आनंद घ्यावा अशी आयोजकांची विनंती आहे तुमच्याकडे. चला पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण परत जातोय. भावेश का बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक हातासाठी लोअर फुल्ड चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जाऊ. मिस टाइम स्ट्रोक पाहता पण कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड होईल, गोपाल फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा रोखू शकल्या नाहीत. आणि 2च धावा फक्त आणि फक्त मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. लोअर फुल्ड चेंडू होता, कव्हर रिजन मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचं तितकं चांगलं इलिमिनेशन झालं नाही. त्याच कारणास्तव बघितलं आपण फक्त आणि फक्त 2 धावा भेटल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहता आपण भावेश शेळका यांचा. गुरुनाथ शॉर्ट पिच चेंडू यावेळेस पाहिला फिंगर रोल केले होते, त्याच कारणास्तव पाहिलं तर यस पंचांनी 1 बाउन्सचा इशारा दिलाय. आदरणीय सन्माननीय रोहितजी पाटील डोंगरीपाड्याचे उद्योजक आहेत, त्यांना आम्ही आमंत्रित करतोय VIP डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढचा चेंडू पहिला तर अप्रतिम चेंडू पाहतोय आपण भावेश यांचा. अप्रतिम चेंडू, प्ले अँड मिस, चांगला टप्पा हाताळला आता भावेश यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश यांचा. यावेळेस पाहिला तेच लाईन, तोच लेंथ आणि तोच टप्पा पाहतोय आपण. फक्त आणि फक्त बॅट फिरवतात पण चेंडू काही बॅटीला स्पर्श होत नाहीये, त्याच कारणात तो पाहिलं तर हा सुद्धा चेंडू निर्धाव येतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज भावेश यांच्या मार्फत. लगातार 3रा चेंडू निर्धाव टाकलाय. पुढचा चेंडू भावेश यांचा पुन्हा एकदा. आता पाहिलं तर दासन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता.
बॅटच्या खालच्या पट्ट्याला चेंडूला आदळला आणि त्याच कारणास्तव बघितलं यस नो आणि वेटचा समन्वय पाहिजे होता, परंतु डेंजर एंडला फलंदाज येतोय प्रदीप आणि दिलीप बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज पाहते मिस्टर शंकर कोरडे. दिलीप एक गोल्डन डकचे शिकार झाले, कारण पहिलं तर एकही चेंडू फेस नाही केला आणि रनआउटच्या रूपामध्ये परतलेत. पुढचा चेंडू या षटकातील यावेळेस पाहिला तर चेंडू होता स्लॉट मध्ये आणि सरळ पाठवून दिले लॉंगॉनच्या डोक्यावर पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. बड़ी सुंदर दिखती हो. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा विरुद्ध साई एकता फादरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघाचे कर्णधार वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा आणि साई एकता फादरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. तिसरा षटक हाताळण्यासाठी मिस्टर गोपाल बॉलिंग मार्क वरती सज्ज. गोपाल धोदडे बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन शेवटचे षटक या इनिंग मधील. आणि आता पाहतो आपण डावखुऱ्याचा फलंदाज मिस्टर शंकर. एक डावखुऱ्याचा फलंदाज आल्यामुळे थोडस फील्ड डिसिजन पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडस बदलताना पाहतोय आपण. चला षटकातील पहिला चेंडू असेल गोपाल यांचा. सामना करतील ते शंकर. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू चांगला लाईन आणि लेनचा वापर करताना गोपाल यांचा. पुन्हा एकदा गोपाल बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू घेऊन शंकर साडी. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर दोधामाचा प्रयत्न, बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला. डेंजर एंडला पाहिलं तर गुरुनाथ कोम सारखा फलंदाज, आक्रमक फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद होऊन आपल्या तंबूत परततो. गॉन. नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर अमित कोरडे. पहिले तर मागच्या चेंडूवरती स्वतःहून आत्महत्या करून घेतलंय. ज्यांच्या बॅटमधून षटकार आला होता तोच फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये परतलाय. धावा केल्या होत्या गुरुनाथांनी, परंतु विकेटवर थांबणं गरजेचं होतं. त्यांच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आला होता. जर ते विकेटवर असते तर कुठेतरी चांगली धावसंख्या उभारली असती. परंतु आता नवीन फलंदाज पाहतो आपण बॅटिंग मार्कवरती मिस्टर अमित यांना. गोपाल यांचा पुढचा चेंडू सामना करतील अमित. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू आहे हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूर नेतोय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. त्याच कारणास्तव बघितलं 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. थोडासा गचा असा थ्रो आणि त्याचा फायदा पाहतोय आपण. चौथी धाव सुद्धा कंप्लीट.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि आपल्याला पाहायला मिळते 4 धावा कंप्लीट केल्या ते दोन्ही फलंदाजांनी. यस नो अँड वेट याचा चांगला समन्वय पाहतोय. कॉलिंग चांगलं होतं आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर 4 धावा मिळाल्या. तर या 4 धाव्यांनी धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूंनी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज अमित आणि शंकर. पुढचा चेंडू गोपाल यांचा. यावेळेस पाहिलं तर चांगला टप्पा, चांगली लाईन आणि लेनचा वापर केलाय. कारण मागच्या चेंडू 4 धावा आल्या होत्या, त्याच कारणास्तव चांगला टप्पा हाताळणं गरजेचं होतं. कारण 4 धावा नक्कीच आल्या होत्या आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज गोपाल यांच्या मार्फत. पुढचा चेंडू गोपाल यांचा. यावेळेस पाहिलं शॉर्ट पिच चेंडू होता, समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु याचा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर वाईटचा इशारा पंचांचा. एक अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती मोठे प्रहार करायला एक समंजस स्कोअर उभा करावा लागेल. पुन्हा एकदा पाहिलं तर तोच टप्पा, खराब लाईन आणि लेनचा वापर केलाय. आता कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी पाहतोय आपण गोपाल यांच्या मार्फत. 2 लगातार त्याने वाईट टाकल्या. या कारणामुळे पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. गोपाल यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील अमित. यावेळेस पाहिला चांगला टप्पा, गुडलॅनवरून स्पॉटहून सरळ तो यष्टीरक्षक हातामध्ये गेलाय. तर शेवट चेंडू असेल, मोठा फटका खेळावा लागेल. कारण 20-25 धावा जर झाल्या तर चांगला एक फायटिंग टोटल उभा करता येईल. यावेळेस डोळे मिटकून मारण्याचा प्रयत्न केला होता, तितका चांगला पॅकअप पाहायला मिळते परंतु एक चौथी धाव घेण्यात यश मिळालंय. षटक संपलेलं आहे तिसरं. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती आणि 21 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय. चला टॉस होणार आहे आता. एका साईडला वाघोबा स्पोर्ट गिद्राईपाडा तर दुसऱ्या बाजूला साई एकता फादरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तुम्हाला वारंवार कॉल करतोय मी. चला वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचंय. वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा, चला लवकर या. लवकर यायचंय, धावत या जरा. चला आपल्याला माहिती असायला हवं की 3 षटकानंतर किंवा 4 षटकानंतर हा टॉस केला जात असतो, तर आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं असतं. नवीन संघ आपण पाहतोय गिद्राई स्पोर्ट्स एक नवीन संघ आहे. तर विनंती करतोय गुरुनाथजी जाधव यांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते मी हा टॉस करणार आहोत. काटाचा कॉल आहे आणि काटा आलाय जशी मागणीचा पुरवठा. चला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. फादरवडे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. 3 षटकाचा सामना असेल. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचं का? या सीझन मध्ये मला वाटतं पहिली मॅच आहे. हो पहिली. पहिल्या मॅच मध्ये कोणाकडून अपेक्षा जास्त असतील? आहे तसे भरपूर आहेत खिलाडी. चला आपल्याला शुभेच्छा असतील. आपण मला वाटतं पहिला मॅच खेळताय, दुसरी मॅच खेळताय. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? विरोध लागला. जे टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. बॅटिंग करायची आहे. टार्गेट काय असेल मनामध्ये? 30-40 काय टार्गेट आहे मनामध्ये? 35 ते 40 धावापर्यंत. असे कुठले फलंदाज असतील 30 ते 35 पर्यंत पोहोचतील आणि चांगली फलंदाजी करतील?
आहे अजय आहे गोविंद आहे अशोक आहे 3-4 बॅट्समॅन. तुम्ही संघनायक, तुम्हाला कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? अजय आणि गोविंद. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील की ते एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, फादरवाडी या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीपजी लोखंडे सर. इनिंगचं दुसरी इनिंग पाहतोय आपण. एक छोटंसं आव्हान आणण्यासाठी दोन फलंदाज पाहतोय आपण बॅटिंग मार्कवरती जाताना. दशरथ आणि भावेश आणि बॉलिंग मार्कवरती अंकुश. बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण मिस्टर अंकुश खरपुडे यांना आणि बॅटिंग मार्कवरती दशरथ शेळका. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश शेळका यांना. एकवीस धावांची एक छोटंसं आव्हान असताना पहिला षटक हाताळण्यासाठी अंकुश. पहिला चेंडू जोरदार माझा फटका पाहूया आपण लॉंग लेग रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा झाला आणि ती सुद्धा धाव कंप्लीट झाली. संघाचा खाता उघडलाय ते दशरथ शेळका यांनी. आडवा बॅटचा वापर केला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा गेल्यात आणि श्री गणेश झालंय. खातं उघडलं होतं आणि संघाचा सुद्धा दशरथ यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकुश यांचा. यावेळेस खोलगट टप्प्याच्या खोदून काढलाय लॉंग लेग रिझन मध्ये. चेंडू जातोय 2 षटकाच्या मध्ये. चेंडू पडला आणि सरळ सीमारेषा पार गेलाय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. पहिले तर 2 शतरक्षक होते, दोघांमध्ये कॉलिंग चांगलं झालं नाही, त्याच कारणास्तव बघितलं तर चेंडू बाउंड्रीच्या थोडासा बाहेर पडला. जर एखाद्याने कॉल केला असता की मी झेल घेतो असं सांगितलं असतं तर दशरथ शेळकासारखा फलंदाज बाद झाला असता आणि तुम्ही कुठेतरी सामन्यामध्ये परतला असते. परंतु जर तरला थावला नसतो, पहिलं तर झेल सुटला आणि त्याच कारणास्तव पहिलं तर 6 धावा गेल्या. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकुश यांचा. दशरथसाठी पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. यावेळेस पाहिलं तर ऑन साइडला 4 धावांसाठी फरार चेंडू. धन्यवाद डीजे. वाटते या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण करण्याचं काम केलं ते दशरथ यांनी. पुन्हा एकदा दशरथ यांचा पुढचा चेंडू. आदरणीय सन्माननीय ऋषिकेश शिंदे यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही या रंगमंचावरती. आणि पंचांकडे दाद मागितलंय. यस वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग करा. बघूया आता थर्ड अंपायर कडे जातोय आपण ऑन स्क्रीन वरती. Yes, it is a white
चेंडू आहे तो बाहेरून थोडा आतमध्ये आला होता, त्याच कारणास्तव वाईट आहे. एक अवांतर धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अंकुशनचा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही आहे. पुन्हा एकदा पाहतो पण निर्धाव चेंडू येतोय या षटकामध्ये. पाहिलं तर फक्त आणि फक्त पहिलाच चेंडू हा निर्धाव आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. आक्रमण केलंय दर्शकांनी. पुन्हा एकदा टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज येतोय, चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी अंकुश. दशरथ सारखा फलंदाजाला तंबूचा आतरा पाठवतोय. दशरथ गॉन. Boys and girls, presenting you, DJ Sahib, DJ Ajay. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज देवेंद्र ठाकरे. या षटकातील शेवट चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. देवेंद्र नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं तर जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. यस पंचांकडे दाद मागितली होती, परंतु ती दाद भेटाळले आणि पहिलं षटक संपलेले. पहिलं एक षटकात समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. एक गडी बाद 13 धावा. आता इक्वेशन पाहिलं तर 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 8 धावा, सरासरी 4 रन रेटने जावा लागेल जर सामना विन करायचा असेल. परंतु सामन्यावरती पकड बसवण्याचं काम पाहिलं तर साष्टीकर पाडाने केलंय. कमबॅक करावा लागेल सुसपड संघाला, कारण सामना अजून सुद्धा कुठेच गेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना बॅलन्सिंग असू शकतो. नवीन गोलंदाज प्रदीप वरठा. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना एक मॅजिकल स्पेल हातावा लागेल प्रदीप यांना, कारण सामना असं पाहिलं तर साष्टीकर पाडा संघाकडे झुकलेला पाहतोय. परंतु जर कमबॅक करत असेल तर एक निर्धाव षटक टाकावं लागेल. काहीतरी चमत्कार करावा लागेल या षटकामध्ये. प्रदीप पहिला चेंडू घेऊन यावेळेस पहिला लोअर फुलटॉस चेंडू तो पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पहिलं तर पहिला चेंडूवरती लोअर फुलटॉस चेंडू होता आणि पुलचा फटका पाहिला आपण. 6 धावांसाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहिला तर चांगला फटका ऑन साइडला पाहतोय आपण. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल का? यस थर्ड अंपायर रेफर केला जाईल. बघूया आता थर्ड अंपायर रेफर केलाय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता रनआउट आहे. यस फलंदाज इन आहे. या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि सामना विन झालाय तो साष्टीकर पाडा. आणि हार्डलक ससुपाडा संघ, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला, परंतु थोडेसे कुठे कमी पडलात.